मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर येथे जागृत देवस्थान विठ्ठल मंदिर हे भारत देशाचं दक्षिण काशी म्हणून हे दैवत आहे, आराध्य दैवत आहे। आणि या विठ्ठलाला भारत देशातला कानाकोपऱ्यातला विठ्ठल भक्त हा गरिबाचा देव म्हणून त्याच्या पायावरती मस्तक ठेवायला येतो। आणि ह्याच विठ्ठल मंदिर समितीच्या बाबतीत मुदत संपलेली असताना एकीकडे शासनाने 2 वर्षापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका बरखास्त केल्या, परंतु विठ्ठल मंदिर समिती अद्याप बरखास्त केलेली नाही। ती तातडीने बरखास्त करावी या महत्त्वाच्या व इतर मागण्या या विठ्ठल मंदिरामध्ये सोनं ओरिजिनल ठेवलेलं असताना सुद्धा पितळेचं सोनं दाखवून त्यांनी यात मोठा अफाट केलेला आहे। 19 किलो सोनं असं समजतंय की वितळलेलं आहे, वितळवलेलं आहे। काय गरज आहे वितळायची? ते सोनं कुठं आहे काय या बाबतीत अद्याप कुठेही रेकॉर्डला नोंद नाही। आणि लाडूमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। 70 ग्रामचा लाडू हा कायदेशीर आहे, 60 ग्रामचे 2 लाडू बनवायचे, 20 ग्रामचे पैसे बाजूला काढायचे। हा एककलमी कार्यक्रम संबंधित कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक हा दरोडेखोर बालाजी पुदलवाड यांच्या संगनमताने चालू आहे। आणि भक्तनिवासची बाबतीत तर असा धक्कादायक प्रकार आहे की भक्तनिवास हे माझ्या भारत देशातल्या आलेल्या गरीब विठ्ठल भक्ताला वारकऱ्याला 200 रुपयाला राहायला होतं राहण्यासाठी, परंतु आता नवीन भक्तनिवास झाल्यापासून तिथं आता 700-800 रुपये 1000 पर्यंत त्यांनी रेट केलेले आहेत। आणि नवीन भक्तनिवास आणि गजानन महाराज हे देवाचंच जागृत देवस्थान आहे। गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये 40 रुपयाला पोट भरून जेवण दिलं जातं आणि नवीन भक्तनिवासामध्ये 200 ते 250 रुपयाला जेवण दिलं जातं। म्हणजे काय प्रकार आहे? एकीकडे विठ्ठल मंदिर समिती संबंधित अधिकारी म्हणतात की वारकऱ्यांची सेवा आहे विठ्ठल मंदिर समितीच्या माध्यमातून, आणि तुम्ही काय पदार्थ पैसे खर्चत नाही। अरे माझ्या वारकऱ्याने दिलेल्या निधीतच तुम्ही पैसे खर्च करता। वारकरी डोळे झाकून लाखो रुपयाचं दान करतात, काय सोन्याचं दान करतात, परंतु या बाबतीत गेल्या 40 ते 45 वर्षापासून कुठली यांची चौकशी नाही। येईल ते मंदिर समिती त्यांना काय जर त्यातनं लाभ होत असेल तर डोळ्यासून आंधळ्याची आणि कानासून बहिरेची भूमिका घेताना गेल्या कित्येक वर्षापासून वाटतोय। आणि या बाबतीत या चालू असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी बेजबाबदार विठ्ठल मंदिर समिती तातडीने बरखास्त केली पाहिजे। आणि नवीन समिती नेमताना या जुन्यातला एकही सदस्य त्या समितीमध्ये घेता कामा नये ही आमची महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेची मागणी आहे। आणि या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि या मागण्यांसाठी गेल्या 7 ते 8 दिवसापासून पंढरपूर येथील शिवाजी महाराजांच्या चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने विठ्ठलाच्या साक्षीने मी आणि दत्तात्रय ॲडव्होकेट खडतरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे बेमुदत। अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही। कुठलाही अधिकारी असो, जिल्ह्याचे पालकमंत्री असो, त्यांनी भेट दिलेली नाही। आम्ही फोनवरती नेहमी संपर्कात आहे। माननीय सोलापूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांची भेट घेतली। ते खरोखरच अतिशय जबाबदारीने काम करतात। त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, त्यांना गुरुवारी पत्र दिले, आज सोमवार आहे, तर आशीर्वाद साहेबांनी सुद्धा येत्या 2 दिवसात लवकरात लवकर या मागणीचा वस्तुस्थितीचा विचार करून चौकशी करा। आमच्यावरती विश्वास ठेवू नका, त्याची चौकशी करून संबंधितावरती निलंबनाची कारवाई कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्यावरती झाली पाहिजे। आणि पुदलवाडची माहिती अशी मिळते लोकातून की तरी खूप मोठं त्यांनी पहिली परिस्थिती कशी होती आणि 6 ते 7 वर्षे विठ्ठल मंदिरात त्यांनी अधिकारी म्हणून नेमणूक झाली त्यांची व्यवस्थापक, तर त्यावेळेसपासूनची त्यांची मालमत्ता किती आहे, त्यांचं हॉटेल भक्तनिवासला दुसऱ्यामार्फत ते हॉटेल चालवतात अशी पण माहिती आम्हाला मिळालेली आहे। या बाबतीत पण माननीय जिल्हाधिकारी असो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी लक्ष घालून या आंदोलनातल्या मागण्या मान्य कराव्यात। आम्हाला तसं लेखी ठोस आश्वासन द्यावं की विठ्ठल मंदिर मुदत संपलेले आम्ही बरखास्त करतोय। आणि या बाबतीत दुसरं माझं मत आहे
की या पंढरपूर शहरातले ग्रामीण भागातले जिल्ह्यातून महिन्याच्या एकादशीला खूप वारकरी येतात. त्यांनाही विनंती करतोय, अरे बाबांनो, तुम्ही विठ्ठलाच्या पायावरती किंवा दानपिटीत पैसे टाकता, ही तुमची पण फसवणूक आहे. तुम्ही सोनं टाकता, ही तुमची पण फसवणूक आहे. भैया देशमुख किंवा दत्तात्रय खडतरे किंवा सुरेश नवले किंवा ठराविक आपल्या कार्यकर्त्याची फसवणूक नाही, आमची काय फसवणूक नाही. ही तमाम कोट्यवधी विठ्ठल भक्तांची फसवणूक आहे. त्यामुळे सगळा वारकरी आणि विठ्ठल भक्त पिटून उठला पाहिजे. ह्यांना जात विचारण्यासाठी आज 8 दिवस बसलोय. का यांना वेळ नाही का? विठ्ठल मंदिरामध्ये भ्रष्टाचार करायला वेळ आहे. बेडशीट 500 त्या पार्ट्याच्या दुकानात टाकली जातात. अहो, तुम्हाला बेडशीट धुवायला वॉशिंग मशीन घ्यायला पैसे नाहीत का? मशीन घेतल्यानंतर कमिशन मिळत नाही ना. याचा अभ्यास आम्ही करतोय आणि खरोखरच या बाबतीत 315 मौल्यवान दागिने आहेत, त्याची नोंद नाही रेकॉर्डला. आणि छत्रपती शिवरायांच्या काळात असो, ग्वाल्हेरचे शिंदे सरकार असो, ह्यांनी त्या काळात शिवकालीन काळातले सुद्धा वेगवेगळे हिरे, माणिक, मोती, जवाहर असे वेगवेगळ्या मौल्यवान दागिने त्यांनी त्या विठ्ठल मंदिराला दान केलेले आहेत. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि या बाबतीत डॉक्टर बेनारे साहेबांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यात नोंद आहे. त्याची पानं आमच्याकडे पुरावा म्हणून आहेत. तर त्यात नोंद आहे विविध प्रकारची हिरे, माणिक, मोती. ते सुद्धा आम्हाला आता राज्य शासनाने समिती नेमून, समितीत आमचे 2 हे कार्यकर्ते आंदोलन करणारे जे खरंच याचं चौकशी लावून वाईटपणा घेऊन आम्ही काम करत आहोत, त्यांना दोघांना त्या बॉडीत घेऊन आमच्या समोर ती सोनं किती किलो आहे, किती वर्षापूर्वीच आहे. आणि विशेष महत्त्वाची मागणी अशी आहे आमची की 1985 साली महाराष्ट्र शासनाने विठ्ठल मंदिर ताब्यात घेतलं, मंदिर समिती नेमली. त्यावेळेसपासूनचं आज तागायतपर्यंतचं त्याचं ऑडिट कशा पद्धतीने केलेलं आहे, त्या ऑडिटचं पूर्ण रेकॉर्ड आम्हाला या आंदोलन ठिकाणी त्या संबंधित माननीय जिल्हाधिकारी कंट्रोल आहे त्याच्यावरती. तर ते आशीर्वाद साहेबांनी ते काम करावं. आणि या बाबतीत ह्या विविध प्रकारचा भ्रष्टाचार, पुदलवार साहेबांची मालमत्ता जमीन आहे म्हणून कळलंय. एका पट्ट्याने तर कोणी विठ्ठल मंदिराचं उतऱ्यावर नाव असताना ती काढून टाकळी परिसरामध्ये ती कुणी ती जमीन आपल्या नावावर करून घेतलेली आहे, ती प्लॉटिंगची जमीन आहे. त्या बाबतीत सुद्धा आमची यांची चौकशी झाली पाहिजे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, परंतु आमचा अंत पाहू नका. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आंदोलन चालू आहे. आणि वेळ आली तर आम्ही अजून 3 ते 4 दिवस वाट बघतोय. वेळ आली तर आम्ही अक्षरशः पालकमंत्र्याला सोलापूर जिल्हा बंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि या पुदलवार साहेबाच्या अंगावरचे कपडे काढून जो खरा भ्रष्ट अधिकारी आहे त्याची पंढरपूर शहरातनं झिंड काढू. माननीय पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतोय, आम्ही लिखित स्वरूपात कळवलेलं असताना त्यांनी दखल घेतलेली नाही. तुम्ही सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी गैरसमज करू नये. आम्ही त्यांनी का दखल घेतली नाही, आम्ही लेकरं बाळ सोडून बसलोय, ही वस्तुस्थिती आहे का नाही त्या बाबतीत सुद्धा आम्हाला 4 वेळेचं उत्तर दिलं नाही त्यांनी. त्यामुळे आम्ही त्यांना झिंड काढल्याशिवाय त्यांची ठेवणार नाही, गप बसणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही गोळ्या झेलू, परंतु या पवित्र मंदिराला पोलीस अधिकारी, तहसीलदार सगळ्या अधिकारी या विठ्ठलाचे भक्त आहेत. हा देशाचं आराध्य दैवत आहे. त्या पवित्र देवाला न्याय मिळाला पाहिजे. आणि या 4 दिवसात कळलेला प्रकार आणि आज एक जी दैनंदिन डायरी विठ्ठल मंदिर समितीने वाटप केलेली आहे, त्यामध्ये मी स्वतः डायरी वाचली. एका डायरीत आदरणीय तिथले त्या पदावरती काम करणारे प्रशांत सरवगोडे साहेब यांचं याच्यामध्ये नाव नाही दैनंदिन डायरीमध्ये. बाकी सगळे ते पदाधिकारी आहेत. एक सामान्य कर्मचारी सुद्धा त्याचं सुद्धा नाव दिलेलं आहे, म्हणजे ऑपरेटर. परंतु ही प्रशांत सरवगोड बाबतीत आम्हाला असा संशय वाटतोय. आम्ही जातीवादी नाही, आम्ही पेटवण्याच्या हेतून मी मुलाखत देत नाही, याचा गैरसमज कुणी करू नये. पण इथं कुठं तर जातीवाद झाला असं मला वाटतंय. कारण बाकीच्या प्रशांत सरवगोड साहेबांच्या पेक्षा लहान कर्मचारी अधिकाऱ्याचं नाव लिहिलं जातंय. मग ह्या कर्मचाऱ्याचं नाव राहिलं. थोडा गोंधळ झाल्यानंतर त्यांनी दुसरं नाव चिटकावले. ते दोन्ही पुरावे माझ्या ह्याच्यात आहेत. कुणी मला मागणी केली तर प्रशांत सरवगोड साहेबांचं नाव नसलेलं दैनंदिन डायरी आणि ते नाव परत खाली चिटकावलेलं. असा जर प्रकार हा सर्व जाती धर्माचा विठ्ठल असताना, पांडुरंग असताना जर ह्या मंदिरामध्ये जर जातीचं खालवड करण्याचं काम चालू असेल, एखाद्या मागासवर्गीय समाजातल्या एका कर्मचाऱ्याची अवहेलना करण्याचा प्रयत्न असेल, तर तातडीने या संबंधित अधिकाऱ्यावरती, कार्यकारी अधिकारी असो आणि व्यवस्थापक असो, यांच्यावरती तातडीनं अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा. ही दलित समाजाची अवहेलना केलेली आहे, असं करता कामा नये. हा सगळ्या जाती धर्माचं विठ्ठलाचं मंदिर आहे, हा पांडुरंग सगळ्यांचा आहे.
या बाबतीत आम्ही निषेध व्यक्त करतोय या कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकाचा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।